मीन राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा महत्त्वपूर्ण बदल आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो। या काळात तुम्हाला तुमच्या भावनांवर आणि निर्णयांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे। कौटुंबिक आणि सामाजिक जीवन ह्या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी असलेले तुमचे संबंध अधिक दृढ होतील। घरात आनंदी वातावरण राहील आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल। मित्रांसोबत अचानक भेट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल। सामाजिक समारंभामध्ये तुमचा सहभाग वाढेल। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मीन राशीच्या जातकांना अनावश्यक खर्चांना कात्री लावणं आवश्यक आहे। गुंतवणुकीच्या नवीन संधी मिळू शकतात, परंतु तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा। अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार असून तुमची कामाची प्रशंसा होईल। तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे। नवीन भागीदारीसाठी हा काळ अनुकूल असून विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे। अभ्यासावर विशेष लक्ष द्या, त्याचे चांगले परिणाम मिळतील। परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते। या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवा। योगा आणि मेडिटेशनला विशेष वेळ द्या। संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या। प्रेम आणि नातेसंबंधामध्ये सकारात्मकता दिसेल। जोडीदारासोबतचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील। अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे। मीन राशीच्या जातकांनी या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवावे। कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा। आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करा। आरोग्याची विशेष काळजी घ्या। तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा। कुटुंबाला आणि मित्रांना पुरेसा वेळ द्या। मीन राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय श्री स्वामी समर्थांची उपासना करा। मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा आणि गुलाबी। शुभ अंक आहे 3 व 7।